नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आजची सर्वात मोठी अडचणी अपडेट आलेली आहे. सर्वात मोठा निर्णय अडचणी घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठा अडचणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अडचणी अपडेट आलेली आहे आणि सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेवर अडचणी खूप मोठा परिणाम होणार आहे. म्हणून ही अपडेट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट आली ती अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर देत असतो. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी अपडेट आलेली, सर्वात मोठी घडामोड घडलेली ती अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींना या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. सर्वात मोठा निर्णय आणखीन घेण्यात आलेला आहे आणि ही अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप फायद्याची असणार आहे. तर महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगतो. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक सूचना आहे की पटापट सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा, आजची सर्वात मोठी अपडेट आली आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व घडामोडी तुम्हाला सर्व अपडेट मी एकाच व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आता नेमकी काय अपडेट आली, काय निर्णय घेण्यात आले, संपूर्ण माहिती आपण आता पुराव्यासहित बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, या ठिकाणी आपण आलेलो प्रोपदी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा, आत्ताची घडीची सर्वात मोठी अपडेट आली आहे. सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे जे मंत्री आहे ते या ठिकाणी नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर 2025 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे, खास करून लाडकी बहीण योजनेसाठी. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठा निर्णय आणखीन घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे, लाडकी बहीण योजनेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर इतर जे काही विभाग आहे त्या विभागातील जे काही मंत्री ते नाराज झाले आणि त्यामुळे सरकार आता लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद करणार नाही आहे. तर लाडकी बहीण योजना बंद नाही करता येणार, म्हणून सरकार या ठिकाणी केंद्र सरकारकडून केंद्राच्या मंजुरीनंतर जवळजवळ पुढील जे आर्थिक वर्ष असेल त्यामध्ये जवळजवळ तुम्ही जर विचार केला तर 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे. म्हणजेच आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे. फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेसाठी खास करून हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी ती या ठिकाणी कायमस्वरूपी चालू राहावे आणि ती बंद न पडावी ह्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जवळजवळ 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 1,32,000 कोटींचं कर्ज या ठिकाणी सरकार घेणार आहे. आता संपूर्ण माहिती समजून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, त्यातील साधारणतः 3,000 कोटी रुपये दरमहा लाडकी बहिणींसाठी वापरले जाणार आहे. बघा, सर्वात मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. जवळजवळ 1,32,000 कोटीच्या ठिकाणी कर्ज घेणार आहे. 1,32,000 कोटीच्या ठिकाणी कर्ज सरकार घेणार आहे. आणि हे सरकार कर्ज घेतल्याच्या नंतर ह्यामधील प्रत्येक महिन्याला विचार करा, प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी रुपये दरमहा लाडकी बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच बघा, सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेसाठी निधी या ठिकाणी कुठून ना कुठून आणला जात आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वेळेवर हप्ता मिळावा, वेळेवर त्यांना त्यांचे पैसे वाटवावे, यासाठी या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या, तुम्हाला तुमचे पैसे हे वेळेवर मिळतील. प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर 1,500 रुपये जमा केले जातीलच, पण आता ही रक्कम वाढणार सुद्धा आहे, लक्षात घ्या. कारण की तुम्ही जर विचार केला तर एवढं कर्ज काढलं जात आहे. एवढं कर्ज काढण्याचं कारण काय तेही तुम्हाला मी समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी रुपये हे दरमहा लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी काढले जाणार आहे. लक्षात घ्या, वापरले जाणार आहे 3,000 कोटी रुपये. तर यामुळे तुम्ही जर विचार केला तर तुमची जे काही हप्ता आहे 1,500 रुपयाचा, तर तो 1,500 रुपयाचा हप्ता 1,500 रुपयावरून 2,100 रुपये सुद्धा केला जाऊ शकतो. कारण की एवढं कर्ज काढलं जात आहे, त्याचं कारण की तुमचा हप्तासुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. तर लाडक्या बहिणींनो ही सर्वात
सर्वात मोठं गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे आणि एवढं कर्ज काढून लाडकी बहीण योजना सुरू राहावी ह्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत आणि लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही योजनेचे निकष पूर्ण केले असतील तर ज्या महिला योजनेसाठी अपात्र असतील त्यांना पैसे मिळणार नाही आहे. ज्या महिला योजनेसाठी पात्र असतील त्यांनाच पैसे मिळतील. आता पटापट सर्व माता भगिनी लिहून पाठवा की तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता हा वेळेवर मिळाला की नाही किंवा 10वा हप्ता तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळाले की नाही. भरपूर महिलांना 1500 रुपये मिळाले, भरपूर महिलांना 3000 रुपये मिळाले. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला किती रक्कम मिळाली ते तुम्ही लिहून पाठवा. जर तुम्हाला 3000 मिळाले असेल तर लिहून पाठवा सर मला 3000 मिळाले. जर का तुम्हाला 1500 मिळाले असेल तर लिहून पाठवा सर मला 1500 रुपयेच मिळाले आहे. किती रक्कम मिळाली ते लिहून पाठवा. जर तुमची रक्कम कमी असेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजेच आता जो मेचा हप्ता तुम्हाला मिळतो आहे तर त्यामध्ये तुम्हाला ती रक्कम वाटली जाणार आहे. तर लवकरात लवकर लिहून पाठवा. तुम्हाला 1500 रुपये मिळाले की 3000 लिहून पाठवा की तुम्हाला 3000 मिळाले की 1500, जेणेकरून आणखी रक्कम तुमची पाठवली जाईल. पुढे बघा, एकूण कर्जाची सद्यस्थिती तुम्ही जर बघितली तर कशा प्रकारे, तर वर्ष आणि एकूण कर्ज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2023 आणि 24 या वर्षामध्ये एवढी रक्कम कर्ज होतं बघा, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही बघितलं तर 7,18,507 कोटी. नंतर 2024-25 या वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर 8,39,275 कोटी. 2025 आणि 26 या वर्षामध्ये 9,32,242 कोटी एवढे या ठिकाणी कर्ज आहे. स्थानिक निवडणुकांमुळे दरमहा मिळणारा लाभ. राज्यात आता जून ते डिसेंबर या काळात राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय दिवाळीत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी नाराज होऊ नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे. बघा, निवडणुका या ठिकाणी येत आहेत आणि निवडणुका येत असल्यामुळे सरकार काय करणार आहे, तर तुम्हाला 2100 रुपये सुद्धा ठिकाणी पाठवले जाणार आहे. 2100 रुपयाचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. कारण जर निवडणुका येत असतील तर सरकारला वोट मिळायला पाहिजे किंवा सरकारला ठिकाणी लाडक्या बहिणीने सपोर्ट केला पाहिजे. ह्यासाठी सरकार तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर पाठवत असतात. ठीक आहे. तर बघा, आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काय होणार आहे, तर सरकार या ठिकाणी तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळावे यासाठी कर्ज काढत आहे आणि आता निवडणुकासुद्धा लागत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 2100 रुपयेसुद्धा वाटप केले जाऊ शकतात. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि मोठी अपडेट अशी की योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तुम्हाला पैसे वेळेवर पाठवले जाणार आहे. यासाठी सरकार आणखी कर्ज काढत आहे आणि ते कर्ज काढून तुम्हाला पैसे पाठवले जात आहेत. ठीक आहे. तर आत्ताची कडेची सर्वात मोठी अपडेट होती. पटापट सर्व बहिणींनी लाईक करा, कारण महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर दिली आहे. म्हणून सर्व माता भगिनींनी पटापट लाईक करायचं आहे. पुढे बघा, याची खबरदारी घेतली जाणार आहे की महिला नाराज होऊ नयेत म्हणून, लाडक्या बहिणी नाराज होऊ नयेत म्हणून याची खबरदारी घेतली जाणार आहे आणि त्यासाठी कर्जाची रक्कम त्यांच्या लाभासाठी वापरली जाणार असून दरमहा 25 तारखेपूर्वी, लक्षात घ्या, तुम्हाला तारीखही सांगितली त्यांनी, 25 तारखेपूर्वी लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजेच बघा, 25 तारखेच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. कधीही 25 तारखेच्या जशी तारीख केली महिन्याची तशी तुम्हाला मी सांगत जाणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी वेळोवेळी सर्व तारखा सांगेल की तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. ठीक आहे. तर पटापट सर्व बहिणींनी लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. पुढे बघा, राज्याच्या स्थूल उत्पन्नाचा 3% कर्ज म्हणून सरकारला घेता येते. त्यानुसार राज्य सरकारने केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे कर्जाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात राज्यातील सिंचन योजना, उत्तन ते विरार, कोस्टल रोड अशा बाबींचा समावेश आहे. केंद्राकडून मे अखेर त्यास परवानगी मिळेल आणि त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कोणत्या महिन्यात किंवा आठवड्याला सरकार किती कर्ज घेणार याचे वार्षिक कॅलेंडर निश्चित होईल. त्यानुसार राज्य सरकार कर्ज घेऊन वैयक्तिक योजनांचा खर्च भागविणार असून अन्य रक्कम महत्त्वपूर्ण योजनांसाठी, विशेषतः सिंचन योजनांसाठी दिली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितले. बघा, सर्व योजनांसाठी मित्रांनो हे कर्ज काढलं जात आहे. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मी रक्कम सांगितली की लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिन्याला किती रक्कम काढली जाणार आहे, तर तुम्हाला मी ती सांगितलेली आहे, तुम्ही बघितली असेल. ठीक आहे. पुढे बघा, कोरोनानंतर राज्य सरकारने 4,13,156 कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद सरकारच्या अर्थसंकल्पात आहे. 2015-16 ते 2025-26 या 10 वर्षात सरकारच्या डोक्यावर 6 लाख कोटींचं कर्ज वाढलेलं आहे. त्यापोटी सरकारला दरमहा 61,000 कोटीपर्यंत व्याज द्यावे लागत असल्याची नोंद अर्थसंकल्पाच्या पिंक बुकमध्ये आहे. सोलापूर शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभ या ठिकाणी वितरित करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे, खास करून लाडकी बहीण योजनेसाठी. आणि त्यातील साधारणतः 3,000 कोटी रुपये, लक्षात घ्या, त्यातील साधारणतः 3,000 कोटी रक्कम
दरमहा प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीसाठी वापरली जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजेच बघा 1,32,000 कोटीची रक्कम कर्ज सरकार घेणार आहे आणि त्यामधून प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी हे लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी वापरले जाणार आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे दिले जाणार आहे. तर आत्ताची घडीची सर्वात मोठी अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही पटापट लिहून पाठवा. जर मिळालं नसेल तर लिहून पाठवा, सर मला हप्ता मिळाला नाही आहे. मेचाही हप्ता लवकरच तुम्हाला वाटप केलं जाणार आहे, त्याची तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.